जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. विज्ञानाचा क्लास सुरू असतो. गुरुजी प्रश्न विचारतात. गुरुजी, अंड्यातून पिल्लू कसं बाहेर येतं सांगा पाहू. बंड्या, गुरुजी ते बाहेर येतं यात काही विशेष नाही. गुरुजी, खरा प्रश्न आहे की ते आत घुसतच कसं. एका निर्जन ठिकाणी एक मुलगा आणि एक मुलगी वेपर्स खात बसली होती. मुलगी, विनू, आता या क्षणी तुला काय वाटतंय रे. मुलगा, मला असं वाटतंय की तू माझ्यापेक्षा जास्त वेपर्स खाल्लेत. भूत एक, तू कसा मेलास रे. भूत दोन, थंडीने कुडकुडून मेलो. आणि तू. भूत एक, काय सांगू यार, बायकोवर संशय होता, सगळं घर शोधलं, कोणी नव्हतं, लाजेने मेलो. भूत टू, अरे साल्या, फ्रीज तर उघडायचा, दोघं वाचलो असतो ना. म्हणतात एकदा आपल्याला फसवले की त्याच्याकडे परत कधी जायचे नसते. पण काय करणार, सासरवाडीला तर जावंच लागतं. लोकांना डोक्यावर घेऊन बसू नका, मान लचके. एका माणसाच्या काळ्या कुट्ट बायकोने लाल पिवळी साडी घातली. बायको, या नवीन साडीत मी कशी दिसते हो. नवरा, कोळशाच्या फॅक्टरीत आग लागल्यासारखी सेम दिसतेस बघ. सोशल मीडियावरचं प्रेम म्हणजे शेजारच्या घरात बनवलेल्या गाजराच्या हलव्यासारखं असतं. भेटत तर काहीच नाही, पण सुगंध अख्ख्या गल्लीत पसरलेला असतो बघा. वडील, गण्या, किती वाजले रे. गण्या, बाबा, मला घड्याळ नाही कळत. वडील, तू फक्त तास, मिनिट आणि सेकंद काटा कुठे आहेत ते पाहून सांग. गण्या, बाबा, अहो तिन्ही काटे घड्याळातच आहेत. भारतात ज्ञान वाटणाऱ्या 4 युनिव्हर्सिटी, एक व्हॉट्सअप, दुसरी म्हणजे पानटपरी, तिसरी न्हाव्याचं दुकान, आणि चौथं म्हणजे दारू पिलेला माणूस. बाकी शाळा वगैरे अंधश्रद्धा. रुग्ण, डॉक्टर, मला सर्दी झाल्या, काहीतरी औषध द्या बघा. डॉक्टर, एक काम कर, घरी जा, थंड पाण्याने आंघोळ कर आणि अंग न पुसताच झोप बघ. रुग्ण, अहो तसं केलं तर निमोनिया होईल ना. डॉक्टर, हो मी तेच तर सांगतोय तुम्हाला, मला निमोनियावर औषध माहीत आहे, सर्दीवर नाही, म्हणूनच तर. भिकारी, बाई, आज भाकरी जास्त वाढा. बाई, का रे बाबा. भिकारी, आज आमच्याकडे जास्त पाहुणे येणार आहेत ना, म्हणून. मंत्री, गावकरी बंधूनो, गावात आम्ही बांधकाम खात्यातर्फे पूल बांधून देणार आहोत. गावकरी, पण गावात नदीच नाही. मंत्री, असं म्हणता, मग तुम्हाला रोजगार हमी योजनेतून नदी पण खोदून दिली जाईल. कृपया येत्या काही महिने संतूर साबणाने स्नान करू नका. मतदानापर्यंत आपले वय 18चे खाली जाण्याची शक्यता आहे. उगाच मतदानाला मुकाल. आपकी त्वचा से आपकी उम्र का पता नहीं चलता, असं म्हणत चॉकलेट देऊन पोलीस आपणास बाहेर काढतील. शिक्षक, मुलांनो, तिसरं विश्वयुद्ध झालं तर काय होईल. बाळू, सर, फार गंभीर परिणाम होतील. शिक्षक, सांग काय परिणाम होईल. बाळू, सर, इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल. चिकटरावांच्या घरी एक पाहुणा जेवायला येतो. चिकटराव, घ्या ना गुलाबजाम. अजून घ्या. पाहुणा, नाही, नको, मी अगोदरच 4 खाल्ल्यात बघा, पुन्हा नको. चिकटराव, असे तर तुम्ही 7 खाल्ल्यात बघा, पण मोजतंय कोण इथं, घ्या ना अजून. गुरुजी, एक दिवस असा येईल, पृथ्वीवर पाणी नसेल, सगळे जीव जंतू नष्ट होऊन जातील. छंप्या, मग गुरुजी त्या दिवशी शाळेत येऊ की नको तेवढे फक्त सांगा. बंड्या, शाळेत असताना एकदा खूप हसत होता, ते पाहून एक मुलगी उठली आणि म्हणाली, काय दात काढून हसत राहिलाय बे बंड्या, तू कोण आहेस ग. मुलगी, म्या मॉनिटर आहे. बंड्या, आजकाल मॉनिटरचं नाही तर LCDचा जमाना हाय. एका पार्टीत उंदीर आणि मांजर एकत्र बसून ड्रिंक घेत असतात. मांजर, आज जर पार्टी नसती तर मी तुला खाऊन टाकलं असतं. उंदीर, माझं डोकं फिरवू नको हा, चालायला लाग इथून, नाहीतर लोक म्हणतील की मी नशेत बाईवर हात उचलला. एक मध्यम वयाचा माणूस जिममध्ये जातो आणि तिथल्या ट्रेनरला विचारतो, माणूस, मला एका सुंदर मुलीला पटवायचं आहे, तर कोणती मशीन वापरू. ट्रेनर, सर, तुम्ही ATM मशीनच वापरा. सूरज, अगं कुठं चालली. सूरजची पत्नी, अहो शेजाऱ्यांशी भांडायला.
सूरज, पण कालच भांडून झालं ना. तेवढं पुरेसं नाही का? सूरजची पत्नी. हो, पण काल सेमी फायनल होती. आज फायनल आहे. एक तरुणी मुलाला कड्यावर घेऊन रेल्वे स्टेशनच्या खिडकीवर, "एक तिकीट द्या जरा." क्लार्क, "फर्स्ट की सेकंड?" तरुणी, "हा माझा नाही, माझ्या बहिणीचा मुलगा आहे." नवरा, "वकील साहेब, मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे. गेले 6 महिने माझी बायको माझ्याशी एक शब्द सुद्धा बोललेली नाही." वकील, "परत एकदा विचार करा. इतकी गुणी बायको पुन्हा मिळणार नाही." शिक्षक, "पंड्या, तू सांग. मी तुला 10 गोळ्या दिल्या. त्यातल्या 3 तू रोहिणीला दिल्यास, 3 विजयाला दिल्यास आणि 4 स्मिताला दिल्यास. जर तुला काय मिळेल, तर तुला काय मिळेल?" बंड्या, "सर, मला 3 मैत्रिणी मिळतील बघा." गुरुजी, "अकबराचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?" बंडू, "माहीत नाही गुरुजी." "अरे, असं काय करतोस? पुस्तकामध्ये लिहिले आहे की 1542 1605. मला वाटले की तो अकबराचा मोबाईल नंबर आहे." एक बाई दुसऱ्या बाईला विचारेल. पहिली बाई, "तुम्ही गहू कसा आणला?" दुसरी बाई, "पिशवीतून आणला हो." पहिली बाई, "तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?" दुसरी बाई, "आहो, चुलत भावाने आणला." गुरुजी, "सांग रे मक्या, 25/3 किती?" मक्या, "गुरुजी, 8." गुरुजी, "शब्बास, आणि बाकी?" मक्या, "बाकी मजेत." एक मुलगा त्याच्या प्रेयसीसोबत बसला होता. समोरून एक वृद्ध माणूस येतो आणि त्या मुलाला विचारतो, "काय रे, हीच का आपली संस्कृती?" मुलगा म्हणतो, "नाही आजोबा, ही तर जोशांची पल्लवी." गंप्या, "आईचे अश्रू आणि प्रेयसीचे अश्रू यात फरक काय आहे?" जंप्या, "आईचे अश्रू डिरेक्ट हृदयावर परिणाम करतात आणि प्रेयसीचे डायरेक्ट पाकिटावर."